गावात दळणवळणाचे एकमेव साधन असणाऱ्या एसटीचा पहिला वाढदिवस गावकऱ्यांनी केक कापून केला साजरा। स्वातंत्र्य प्राप्तीनंतर 75 वर्ष लागली गावाला एसटी सेवा सुरू होण्यास। स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली तरी देखील ग्रामीण भागात अद्याप एसटी पोहोचली नाही। याचे उदाहरण सोलापूर जिल्ह्यात बघायला मिळाले। मोहोळ तालुक्यातील हराळवाडी येथे एसटी सेवा सुरू होण्यास तब्बल 75 वर्षे लोटली आहेत। त्यामुळे वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या एसटीचा वाढदिवस गावकऱ्यांनी धूम धडाक्यात साजरा केला। 2000 ची लोकसंख्या असणाऱ्या गावात दळणवळणाचे एकमेव साधन म्हणून एसटी कडे बघितले जाते। त्यामुळे एसटी हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा भाग आहे। गावात सेवा देताना एसटीला 1 वर्ष पूर्ण झाल्याने गावकऱ्यांनी चक्क केक कापून, फुगे लावून तसेच नारळाच्या पारंब्या बांधून सजवून जल्लोष केला। या वाढदिवसाला अबालवृद्ध, तरुण आणि महिलांची मोठी उपस्थिती होती। एसटी सुरू झाल्याने शाळकरी विद्यार्थी, कॉलेजचे तरुण, हॉस्पिटलला जाणारे वृद्ध आणि दूध व्यावसायिक, आठवडी बाजाराला जाणारे ग्रामस्थ प्रचंड आनंदी आहेत। मैलोन मैल होणारी पायपीट थांबलीये। 75 वर्षानंतर सुरू झालेली एसटी बंद करू नये अशी मागणी ग्रामस्थ। स्वातंत्र्य प्राप्तीनंतर प्रथमच माझ्या प्रयत्नातून हराळवाडी गावाला आलेल्या एसटीचा आज मोठ्या उत्साहामध्ये वाढदिवस प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये एसटी महामंडळाचे कदम साहेब असतील, धुंदळे साहेब असतील, सन्मानी इतर मान्यवर असतील यांच्या उपस्थितीमध्ये हा महाराष्ट्रातला प्रथमच वाढदिवस आहे। एसटी ज्याप्रमाणे हराळवाडी गावामध्ये आली आणि आज 1 वर्ष कंप्लीट करून गेली, त्यामुळे एसटीचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आम्ही साजरा केला। एसटी महामंडळाला माझी विनंती आहे की अखंड सेवा हराळवाडीसारख्या छोट्याशा गावाला आपण द्यावे, कारण गावातून इतर वाहतूक कोणती नाही गावाला, त्यामुळे आपल्या एसटीची सेवा अखंडित राहावी आणि सदैव आपण गावाच्या वाहतुकीचा विचार करून एसटी अखंडितपणे चालू ठेवावी अशी मी विनंती एसटी महामंडळाला आणि आलेल्या अधिकाऱ्याला करतो। नमस्कार, माझे नाव साधू ज्ञानदेव शेळके, हराळवाडी येथील रहिवासी असून आमच्या गावची बरेच काळापासून, स्वातंत्र्य काळापासून जी आमची समस्या होती ती समस्या आता एस टी महामंडळाने 1 वर्षभर झालं चालू करून आमच्या गावकऱ्याच्या विनंतीला मान देऊन आमच्या गावचा प्रश्न सोडवून आमच्या गावकऱ्याला बऱ्याच ह्यानं आम्हाला सहकार्य केल्याबद्दल एस टी चालू ठेवून आमच्या गावची येण्या जाण्याची सोय आणि विद्यार्थ्यांची शाळेची सोय केल्याबद्दल आम्ही एस टी महामंडळाचा सदस्य आभारी आहोत। काय अडचण होते तुमची? पूर्वी कसा प्रवास असायचा, कुठनं कसं जावं आमच्या लागायचं, आता वर्ष त्याला अडचणी कशा सुटल्या? आमच्या शहराकडे जायचं असेल, कामतीला कशा समस्या? आमच्या गावचे सोलापूरला जायचं तर आम्हाला कामतीला इथनं 7 किलोमीटर जावं लागायचं। शाळेला मुलाला जायचं झालं तर कोरोलीला 5 किलोमीटर जावं लागायचं। सोलापूरला जायचं झालं तर 27 किलोमीटर राहायचं कामती मार्गे जाऊन। तर आम्हाला असं मधून एस टी चालू केल्याबद्दल आम्हाला 15 ते 16 किलोमीटरपर्यंत आमचं बचत झाली आमची। हराळवाडी ग्रामस्थांनी त्यांच्या गावात सुरू झालेल्या एस टीचा आज 1 वर्ष झाल्यामुळं वाढदिवस साजरा केला। खरंच एक आनंदाची, एक अभिमानास्पद बाब आहे, कारण आजपर्यंत असं एस टीचा वाढदिवस, सेवेचा वाढदिवस कधीच झाला नव्हता। हराळवाडी ग्रामस्थांनी एक चांगला उपक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे। एस टीबद्दल असलेलं प्रेम, एस टीची सेवा, आपल्या कर्मचाऱ्यांची सेवा आणि आपली सोय असा अद्भुत संगम या ठिकाणी करून त्यांनी एस टीचा वाढदिवस साजरा केला। याबद्दल मी हराळवाडी ग्रामस्थांचे एस टी महामंडळातर्फे आभार मानतो। धन्यवाद। मी सदाशिव महादेव कदम, विभागीय वाहतूक अधीक्षक। एस टीचा प्रथमच वाढदिवस केला हे कौतुकास्पद गोष्ट आहे आणि लालपरीने आपल्या गावाला एवढं म्हणजे आवड निर्माण केली सर्व प्रवाशांच्या मनात, ग्रामस्थांच्या मनात, आणि तशी सेवा दिली, त्यामुळंच तुम्ही त्याला इतकं एस टीला जवळ केलं। असेच एस टीचा आणि प्रेम प्रवाशांचं प्रेम वाढत राहो एवढी अपेक्षा बाळगतो आणि